पक्षाचे आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना गोरगरिबासाठी जे काम केलं आणि पाथरी विधानसभामध्ये एकनाथ शिंदे साहेबच्या आशीर्वादाने जे कामं आम्ही गोरगरिबाचे केले, आरोग्याच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबाचे 8-10 हजार लोकांचे ऑपरेशन केले, 2700 घर रेग्युलाइज केले, साईबाबा ये जन्मभूमी आहे पाथरी यांच्यासाठी 91 कोटी रुपयाचा निधी आणला, नगर विकासच्या माध्यमातून वेगळा निधी आम्ही आणला, DPTCच्या माध्यमातून वेगळा निधी आणला. कामाच्या जोरावर जे विकास केला आम्ही 3 वर्षे, गोरगरीब लोकांना जे न्याय द्यायचं काम केलं, त्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केला आम्ही आणि त्याच्याच बरोबर एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं आज पाथरीच्या जनताना 35 वर्षाचा जे राजवट होता, त्यांचं हुकुमशाही होती, त्याला गाळायचं काम पाथरीच्या जनताना केलेलं आहे. मी पाथरीच्या जनतेचे आणि आमचे शिवसेनाचे सगळे आमचे नेते, पक्षाचे आमचे नेते, आमचे सगळे नगरसेवक, आजी माजी नगरसेवक, आमचे कार्यकर्ते सगळ्याचा मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या वतीनं. आणि जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना एक महाराष्ट्रावर काम केलं, तेच पद्धतीनं आम्ही पाथरीला पुढे न्यायचं काम पुढच्या 5 वर्षात 100% करू. विरोधकांकडून बोललं जात होतं की एक नगरसेवक जरी कमी आला तर आमची नगरपालिका गेल्यासारखी जाईल. आता तर थेट नगराध्यक्षपदच गेलेलं आहे. नगराध्यक्षपद बी निवडून आलेलं आहे. सोनपेठची नगरपालिका बी आघाडी जे केली होती आम्ही, तिथं पण आमचे चांगले नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आलेले. पाथरीमध्ये आमची नगरपालिका आलेली आहे. चांगला पाथरीमध्ये पाथरी नगरपालिका, पाथरी विधानसभामध्ये 3 पैकी 2 नगरपालिका आमची निवडून आलेले आणि चांगला आशीर्वाद आमचे पाथरी विधानसभाच्या जनतेनं आम्हाला दिलेला आहे. जे हुकुमशाही होती आणि जे पद्धतीत ते वागत होते, त्याला वाटत होता पाथरी त्यांचे प्रायव्हेट लिमिटेड त्यांची कंपनी आहे. सर्वसामान्य माणसानं जेव्हा निवडणूक हातात घेतली आणि जे आशीर्वाद आम्हाला दिला, त्यांचा खूप खूप मी आभारी आहे. आणि येणारे 5 वर्षे नगरविकास खाता आहे एकनाथ शिंदे साहेबाकडे. येणारे 5 वर्षे गोरगरिबासाठी आम्ही 300 बेडचं हॉस्पिटल बांधणार आहे, गोरगरिबाचे कामं करणार आहे. गोरगरिबाला न्याय देण्यासाठी, पाथरीला पुढे नेण्यासाठी जे शिर्डीच्या धर्तीवर, साईबाबाच्या धर्तीवर शिर्डीचा विकास झाला, तेच विकास आम्ही पाथरीमध्ये एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं करून दाखवू. का म्हणून नगर विकास खाता आहे आमच्याकडे. मुस्लिम समाजाची मतं शिवसेनेकडे जाणार नाहीत असं देखील चर्चेलं जात होतं, पण आता भरघोस मतं मुस्लिमांची पडलेली आहे आणि धनुष्यबाण विजय झालाय. काय म्हणतात? एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं आज नगरसेवक अल्पसंख्याक समाजाचा मी निवडून आलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांना जात-पात बघितली नाही, सर्व समाजाला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. 5,500 कोटी रुपये अल्पसंख्याक समाजाला देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. एकनाथ शिंदे साहेब एक असा नेता आहे, सर्व कोणची जात-पात मानत नाही, विकासाला पुढे नेऊन एकनाथ शिंदे साहेब गोरगरीला कसा न्याय देण्याचं काम आहे. आज किती लोकांचे 70-80 हजार लोकांचे ऑपरेशन मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून झाले, त्याच्यापैकी 20,000 मुस्लिम समाजाचे ऑपरेशन झाले मागील 3 वर्षामध्ये. एकनाथ शिंदे साहेबाचं काम असं आहे की कोणती जात-पात बघत नाही. आणि आज मी अल्पसंख्याक समाजाचा नगराध्यक्ष निवडून आणून एक महाराष्ट्रामध्ये मेसेज दिलेला आहे की अल्पसंख्याक समाज ताकदीने एकनाथ शिंदे साहेबाचे मागा उभा राहणारे. येणारे महापालिकामध्ये 100% एकनाथ शिंदे साहेबाचे मागा अल्पसंख्याक समाज उभा राहील.